आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आज रेकी लेवल 1 आपण डे 2 स्टार्ट करतो आहे. सर्वांचे आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. स्माइली विनी, ज्यांना शक्य होत असेल त्यांनी कॅमेरे ऑन करा. आवाज थोडा हळू येतोय. ओके, आता येतोय? येतोय. ठीक. काल आपण रेकीचे प्रिन्सिपल्स बघितलेत. कोण कोण सांगणार आहे? मनीषा चव्हाण मॅडम अनम्यूट करा आणि रेकीचे 5 प्रिन्सिपल्स अनम्यूट. तिथे बटन असेल मॅम. हा. आज मी रागवणार नाही कुणावर, चिंतापासून लांब राहीन. माझे ब्लेसिंग जे मला भेटले त्याची मी आठवण करीन. आणि मी माझे म्हणजे माझं काम मी माझ्या ह्यानं करीन, इमानदारीने करीन. आणि शेवटचं, आणि मी सर्व प्राण्यांबद्दल दयाळू राहीन. दयाभाव ठेवेल. हं. हे आज अंमलात आणलं का कोणी? सकाळपासून कोणी कोणी रागराग केला. तुम्ही आज सकाळी आजचा दिवस कसा घालवला मॅडम? मनीषा मॅडम, आजचा तुमचा दिवस कसा गेला? खूप छान गेला, खूप छान. तुम्ही रेकीच्या 5 तत्वांना सुरुवात केली तुम्ही आज सकाळपासून? हो, केली. केली. हो, ग्रॅटिट्यूड केलं तुम्ही आज? हो केलं. कृतज्ञता हो हो, सकाळीच केली. सकाळीच केलं. सकाळीच केली. म्हणजे आज तुमच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झालेली आहे खूप छान असं झाली. म्हणायला काही हरकत नाही. हो. ओके, पुढे जाऊयात. इथे एका मॅडमचं असं म्हणणं आहे की आपण रागावर कंट्रोल करतो, पण समोरचा राग येईल असं वागत असेल तर, निगेटिव्ह बोलत असेल तर काय करायचं? प्रश्न खूप सुंदर आहे मॅडम, की आपण रागावरती कंट्रोल करतो आणि समोरचा आपल्या बदलाला आपण आपण जर सुरुवात केली आणि जेव्हा तुम्हाला राग यायला समोरचा असा तुम्हाला निगेटिव्ह बोलत असेल, तर आज मी एक मंत्र देते. जे समोरचा तुम्हाला जितका जितका निगेटिव्ह बोलत असेल तितकं तुम्ही शांततेने एक पॉज घ्यायचा आहे. शांततेने बसायचं आहे आणि युनिव्हर्सला, ज्या कोणत्या परमेश्वराला, ईश्वराला तुम्ही मानत असाल त्याच्याबद्दल कृतज्ञता किंवा थँक्यू, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू भगवंता, ईश्वरा, थँक्यू थँक्यू, खूप तुझे धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. तुम्ही जर युनिव्हर्सकडे, जर समोरचा तुम्हाला वाईट बोलत असेल, समोरचा तुमच्याशी नीट वागत नसेल आणि तुम्ही जर त्याच्याबद्दल एकदम शांततेचा भाव, एकदम करुणेचा भाव, एक दयाचा भाव आणि ग्रॅटिट्यूड जर तुम्ही बाळगत असाल, तर याचा तुम्हाला खूप छान इफेक्ट जाणवायला लागेल. कारण कुत्र भुंकत आहे आणि आपण आपण शांततेने ऐकून घ्यायचं असतं. आपण भुंकायला जायचं असतं का? नाही. हे मी खूप याचं उदाहरण दिलं. अ, हे अपार्ट्स पण गोष्टी कशा असतात ना, युनिव्हर्सकडे तुम्ही काय मेसेज पाठवताय. जर समोरचा रागात आहे आणि आपण अरेला कार्य केलं तर गोष्टी टोक्याला जातात. कालच आपण एक घटना बघितली, अशा बऱ्याच घटना आहेत. समोरच्याला जर तुम्ही हे इंडिकेशन दिले आणि युनिव्हर्सला तुम्ही हे इंडिकेशन दिले की तुमच्या बोलण्याचा, तुमच्या रागाचा माझ्यावर काही परिणामच होत नाही, आणि युनिव्हर्सला काय वाटतंय की हिला जर मी असं ही सिच्युएशन देऊन राहिलो की समोरचा हिच्याशी रागाने वागतोय, तरीच देखील म्हणजे एक पॉज घेऊन शांततेने मला थँक्यू म्हणते आहे, तर भगवंत आपल्या आयुष्यात अशा घटना कमी निर्माण करत असतो. काय होतं की समजा तुम्ही आनंदाने समोरच्याला, एखाद्याने गाडी घेतली आणि तुम्ही राग राग केला, तर भगवंताला काय इंडिकेशन जातात की अरे त्याच्याकडे, म्हणजे ह्याला त्या गोष्टीचा काय आहे, याला हे दुःखातच राहायची सवय झालेली आहे, त्यामुळे भगवंतही तुम्हाला दुःखातच ठेवणार.
पण ज्या पद्धतीने तुम्ही गाडी घेतली, समोरच्याकडे पैसा आला, समोरच्याकडे काही चांगल्या घटना घडल्या आणि तुम्ही आनंदाने प्रतिसाद दिला, तर ईश्वराकडे जात आहे की ही या गोष्टीचा आनंदाने प्रतिसाद देऊन राहिली, म्हणजे या हिच्या आयुष्यात आपल्याला या घटना काय करायच्या आहे, अजून अजून क्रिएट करायच्या आहे. त्यामुळे जर तुम्हाला राग म्हणजे तुम्ही जरी किती स्तब्धतेने शांततेने राहिलेत आणि समोरचा तुम्हाला वाईट शब्द बोलत असेल, तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये काही वेळ पॉज घ्यायचा आहे, एका कानी आणि ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आणि त्याच कंडिशन मध्ये तुम्हाला चॅन्टिंग करायची आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू देवा, जो तुम्ही देवाला मानत असाल, थँक्यू 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 कंटिन्यू, जोपर्यंत तो तितके शब्द वापरत आहे तोपर्यंत तुम्हाला तो काय म्हणेल, अरे हिला बोलताय, ही मुद्दाम बोलत नसेल, किंवा हिला बोलणं येत नसेल, किंवा हिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं असेल, या पद्धतीने तो तुम्हाला बोलेल. पण तुम्ही युनिव्हर्सला, तुम्ही ईश्वराकडे खूप चांगला संकेत पाठवत आहे, चांगला प्रतिसाद देत आहे, तर ईश्वर काय करतंय, तुमच्या ब्लॉकेजेस नुसार ह्या या ज्या काही या रागाच्या सिच्युएशन आहे त्या कमी कमी करतो. म्हणजे जर तुम्हाला तुमचा एखादा हजबंड, मैत्रीण किंवा तुमच्या घरातले रोज तुमच्याशी रागाने वागत असतील, तर त्यांची इंटेन्सिटी 8 दिवसावर येईल. आणि याच पद्धतीने हळूवारपणे तुम्ही जर रिॲक्शन देत गेले, तर याची इंटेन्सिटी काय होते, महिनाभर, मग 2 महिने, तुम्ही जसा प्रतिसाद द्याल तसं तुमचं जे बिहेवियर, कारण आपण काल लाईफ पर्पज बघितला की तुम्हाला जर बदलून घ्यायचं आहे ना, तुम्ही जर एक पाऊल टाकायला तयार आहात, तर ते ईश्वर 99 पाऊल टाकणार आहे तुमच्यासाठी. ओके. तर काल आपण रागाची एक गोष्ट बघितली होती, लाटण्याची, जी लहान मुलांवरती झाली. आणि मी एक रागाची अजून एक सांडशीची स्टोरी सांगते तुम्हाला, ज्यांना अजूनही रागाचं कंट्रोल होत नाही आहे किंवा काय. हे 2-3 वर्षांपूर्वीची सत्य घटना आहे. असंच नवरा बायकोचं भांडण झालं छोट्याशा क्षुल्लक भाजीच्या कारणावरनं. आणि नवऱ्यानी भांडण भांडण करता करता नवऱ्याला नवऱ्याने काय केलं, एक अरेला बायकोनी कार्य केलं, नवऱ्याचं पण त्याच्यावरती प्रत्युत्तर झालं आणि हातातली सांडशी नवऱ्यानी रागाच्या भरात बायकोला मारून फेकली. आणि त्यामुळे बायकोचा गळा त्या सांडशीने आवळून गेला आणि त्याला काही क्षण काहीच कळालं नाही की घडलेली घटना काय घडली. आणि एक रागाने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्या दुसऱ्या क्षणाला जेव्हा त्याला भानावरती आला नवरा, आणि त्यांनी पोलिसांना फोन केला की माझ्याकडनं अशी घटना घडली रागाच्या भरात, पोलिसांनी त्याला अटक केली. त्यांना 2 मुलं होते. म्हणजे संपूर्ण कुटुंब काय झालं, रागाच्या भरात उद्ध्वस्त झालं. नवरा जेलमध्ये, बायको वर गेलेली, आणि आई वडील नसलेले, मुलं अनाथ झालेत. एवढे आई वडील, इतका सुंदर परिवार, सगळ्या गोष्टी असून फक्त रागानी ह्या घटना आपल्याच आजूबाजूच्या आहेत, दुसरीकडच्या नाही आहेत. आपण फक्त बाहेर जास्त बघत नाही, आपण इन्व्हॉल्व्ह होत नाही, पेपर कमी वाचण्यात येतो. तर ह्या अशा हळूवारपणे आपल्या आजूबाजूलाच अशा घटना घडत जातात की रागानी किती किती कुटुंब उद्ध्वस्त होतात. आणि छोट्याशा क्षुल्लक कारणावरनं लोक काय करतात, सुसाईड करतात, ह्या रागाच्याच भरात. आई काहीतरी बोलली म्हणून, बहीण भावांचं भांडण झालं म्हणून सुसाईड. तर ह्या रागामुळेच भरपूर, जर तुम्ही एकच राग कंट्रोल करायला गेलेत ना, तर हळूहळू तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होते. आणि रेकी काय करते, आपण जेव्हा रेकीची साधना चालू करतो, आज आपला दिवस म्हणजे जे पहिल्या सेशन पासून आहे त्यांच्यासाठी आजचा 3रा दिवस आहे. आणि हळुवारपणे जेव्हा आपण रेकीची साधना सुरू करतो, तेव्हा तुमचं या गोष्टीकडे लक्षच जाणार नाही की समोरचा तुमच्याशी रागाने बोलतोय. तुम्ही समोरच्याला न्यूट्रल होऊन बघाल, म्हणजे समोरचा तुमच्याशी प्रेमभाव देत आहे, तर तुम्ही अजून आनंदाने प्रतिसाद द्याल. आणि जेव्हा समोरचा तुमच्याशी निगेटिव्ह वागतो आहे, समोरचा तुम्हाला अरेला कार्य करतो आहे, तर तेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल की तुम्ही सहजतेने ती गोष्ट स्वीकाराल, तुम्ही सहजतेने त्याला माफ करून द्याल. आणि समोरच्याची त्या म्हणजे त्याचा म्हणजे राग येण्याची परिस्थिती का निर्माण झाली, याचा तुम्ही हळुवारपणे डीपली विचार कराल, जे तुमच्याही लक्षात येणार नाही की तुम्ही समोरच्याच्या जागेवर राहून विचार करायला लागले. हे 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 घडायला तुम्हाला 3-4 महिने, 5 महिने, जसे जसे तुमच्या शरीरातले ब्लॉकेजेस असतील तसा तसा हळुवारपणे वेळ लागणार आहे. तोच वेळ तुम्हाला स्वतःला द्यावा लागणार.
की मला राग कमी करायचा आहे आणि समोरचा जर तुम्ही प्रयत्न करताय ही गोष्ट नक्की, फक्त पर्पज महत्वाचा आहे की मला माझा बदल घडवून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे पर्पज आहे ना, तर मतलब म्हणतात ना, किसी चीज के लिए तुम मतलब चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुड़ जाती है. त्याच पद्धतीने जर तुम्हाला तुमचा हेतू हेतू जर महत्वाचा आहे आणि तुमचा तो तो हेतू खूप प्युअर आहे, कोणाचं नुकसान करणारा हेतू नसेल ना, तर आयुष्यात तुम्हाला ती गोष्ट येतेच. येतेच ती, कुठल्या ना कुठल्या मार्गाने येईल, पण आयुष्यात त्या गोष्टी घडत जातात जे तुमच्याही लक्षात येत नाही. तुमची पेरणी महत्वाची आहे. जेव्हा आपण चांगल्या गोष्टी पेरायला लागाल, जर कारल्याचं बी पेरलं गेलं तर कारलंच उगवणार, आणि गुलाबाचं फुल लावलं गेलं तर गुलाबच येतील, त्याला कारलं लागणार नाही. त्याच पद्धतीने आपला राग, जर आपण प्रेम पेरायला गेलो ना, तर नक्कीच प्रेम मिळणार. मग ते तुम्हाला सगळ्या म्हणजे आजूबाजूच्या फॅमिलीकडून तर मिळेलच, पण जेव्हा तुम्ही आजूबाजूच्या परिसरात जाल, तुमचं प्रेझन्स, तुम्ही ज्या लोकांमध्ये जाल त्या लोकांना देखील तुम्ही हवेशी वाटणार. जाऊया पुढे. येस, स्क्रीन शेअर करते. काल आपण स्क्रीन दिसते सगळ्यांना? काल आपण रेकीचे प्रिन्सिपल्स बघितले, बघितले ते. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, आज मैं अपने हुए सब आशीर्वादों की गिनती करूंगा, म्हणजे मी ग्रॅटिट्यूड मध्ये राहणार. आज के लिए मैं ईमानदारी से अपना काम करूंगा. मॅडम आवाज येत नाहीये तुमचा. आवाज येतोय? आता येतोय. हा. आपण काल रेकीचे प्रिन्सिपल बघितले. ते झाल्यानंतर 5 प्रिन्सिपल ज्या तत्वावर आपल्याला आपली सुरुवात करायची आहे, आपलं आयुष्य जगणं सुरू करायचं आहे. जेव्हा तुम्ही रेकीमध्ये येतात, तर पहिला बेसिक रूल आहे की तुम्हाला दिवसाची सुरुवात रेकीच्या प्रिन्सिपलनी करायची आहे. मी प्रेझेंटेशन परत शेअर करते, येतंय का बघा एकदा. आज आपण पाहणार आहोत, कोमल मॅम आवाज येतोय का? थंब दाखवा. हा. आज आपण रेकीची हिस्ट्री जाणून घेणार आहोत. काल मी तुम्हाला डॉक्टर मिकाऊ सुईन बद्दल बोलली होते. आपण आज रेकीची काय जाणणार आहोत? हिस्ट्री जाणणार आहोत. डॉक्टर मिकाऊ सुई हे रेकीचे फाउंडर आहे. यांचं काल मी तुम्हाला खूप थोडक्यात सांगितलं होतं की रेकी त्यांनी रेकी म्हणजे त्यांनी रिइन्व्हेंट केली, रेकी बद्दल त्यांनी शोध घेतला, पण तो शोध कशा प्रकारे घेतला ते आज आपण जाणून घेणार आहे. डॉक्टर मिकाऊ सुई एक हे प्रोफेसर होते. स्पिरिच्युअलिटी मध्ये म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात ते काम करत होते. ते PhD झालेले होते, आणि ते करता करता ते एका व्याख्यानाला गेले, आणि त्या व्याख्यानामध्ये त्यांना त्यांच्या एका स्टुडंटनी प्रश्न विचारला की सर, अशी कोणती एनर्जी आहे जी आपले सगळे दुःख नाहीसे करतील आणि ज्यामुळे त्याचा वापर करून आपण स्वतःची आणि इतरांची मदत करू शकू आणि सगळ्या दुःखातून ज्याचं म्हणजे आपल्या स्वतःचं हिलिंग होईल, किंवा मला आता कोणतं दुःखच राहिलेलं नाही, अशी कोणती एनर्जी आहे का? तर डॉक्टर मिकाऊ सुईंनी त्या गोष्टीचा शोध घेताना त्यांच्या ते हो म्हणाले की मी याचं वाचन केलंय, कारण ते आध्यात्मिक मध्ये भरपूर ग्रंथ त्यांनी वाचलेले होते.
त्यांनी बायबलचा अभ्यास केलेला होता. त्यांनी आपले सगळे वैदिक आपले ग्रंथ वाचले होते, वेद वाचले होते. नंतर त्यांनी जे भगवान बुद्ध रचित काही ग्रंथ होते त्यांनी ते वाचले होते. त्यांनी जे काही स्पिरिच्युअल ग्रंथ होते त्या प्रत्येकात त्यांनी हा उल्लेख त्यांना आला होता की एक कोणती तरी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेमुळे काय होत आहे की लोक म्हणजे ही ऊर्जा हील करते. पण याची टेक्निक त्यांना माहिती नव्हती की म्हणजे या ऊर्जेचा शोध कसा घ्यायचा, त्याचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जात होत्या. मग त्यांनी तिथे जिथे राहत होते जपानमध्ये, डॉक्टर मिकाऊ सुई राहत होते. त्या जपानमध्ये त्यांनी काय केलं, जैन मुनी होते, त्या जैन मुनीकडे ते शरण गेले आणि ते त्या मुनींना म्हणाले की गुरुजी, मला तर ह्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे पण मला स्रोत कळत नाही, मला काहीतरी मार्ग दाखवा. आणि तो असताना शरणागतांची वाहे चिंता. त्याचप्रमाणे काय झालं की गुरुजी त्यांना म्हणाले की बघा, मलाही याबद्दल खूप असं काही माहिती नाहीये, पण मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत जी सिद्धी प्राप्त झाली, ज्या लोकांना सिद्धी प्राप्त झाली आहे त्यांनी एक ध्यानधारणा आणि तपश्चर्या केली. तर त्या गुरुजींनी, जैन मुनींनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक हे कुरामाचं हे एक टेकडी आहे, म्हणजे पहाडावरती जाऊन तुम्ही अन्न पाण्याचा त्याग करून तुम्ही तिथे तपश्चर्या चालू करा. आणि त्या कंडिशन अशी होती की तुम्हाला अन्न पाण्याचा त्याग करायचा आहे आणि 21 दिवसाची साधना त्यांनी सांगितली. तर गुरुजींच्या म्हणण्यानुसार त्यांनी काय केलं, ती साधना सुरू केली. त्या तिथे गेले, त्या पहाडावरती त्यांना काउंट म्हणजे त्यांना लक्षात 21 दिवस आपले पूर्ण कसे होतील, तर ते सोबत 21 दगड घेऊन गेलेत आणि पहिल्या दिवशीपासून आपली साधना चालू केली. सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते आपली साधना करत होते. आणि एक दिवस पूर्ण झाल्यानंतर काय करायचे की एक दगड फेकून द्यायचे. पहाडावर हे होतं, तर त्या पहाडावरनं दगड खाली फेकायचे. असे त्यांचे 15 दिवस झाले, 16 दिवस झाले, मग 20 दिवस पूर्ण झाले. 20 दिवस पूर्ण झाल्यानंतर 21व्या दिवशी त्यांना सकाळी वाटायला लागलं साधनेच्या पहिले की अरे, मी तर 20 दिवस साधना केली पण मला तर काही जाणवतच नाहीये, मला कुठल्या ऊर्जांचा स्रोत जाणवत नाही, मला काही चिन्ह, मला कुठली सिद्धी प्राप्त झालेली नाही. या चिंतेमध्ये असताना ते खूप वीक झाले होते, कारण 21 दिवसांचा त्यांना अन्न पाणी त्याग करून उपवास झालेला होता. त्या चिंतेमध्ये ते तरी सुद्धा त्यांनी जो निश्चय त्यांनी ठाम केला होता, त्यांचा पर्पज होता की मला या सिद्धी आणि जी काही एनर्जी आहे, जी काही टेक्निक आहे, मला जाणून घ्यायची आहे. तर त्यांनी काय केलं की 21व्या दिवशी देखील त्यांनी साधनेला बसली आणि साधनेला बसताना सूर्योदयापासून सूर्यास्ताच्या वेळेस जेव्हा सूर्य मावळता झाला तेव्हा साधना सुरू असताना त्यांना आजूबाजूला काही सांकेतिक चिन्ह आपल्या आजूबाजूला त्यांना आकाशामध्ये दिसायला लागले. ती साधना संपता संपता त्यांना ते चिन्ह दिसले आणि पूर्ण आकाशातून एक शुभ्र पांढरा प्रकाश, एक एनर्जीचा स्रोत त्यांच्याकडे येतो आहे असं त्यांना जाणवायला लागलं. आणि ते चिन्ह बघता बघता त्या स्रोतासोबत ते काय झाले, अर्धमूर्छित अवस्थेत गेले. अर्धमूर्छित अवस्थेत जाऊन त्यांना सकाळी, त्या दिवशी ते अर्धमूर्छित अवस्थेत राहिले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळी जाग आला. तोपर्यंत त्यांना त्या ऊर्जेनी त्यांनी त्या ऊर्जा आत्मसात केल्या होत्या. सकाळी उठल्यानंतर त्यांना फार फ्रेश मूडमध्ये जाग आली आणि जाग आल्यानंतर त्यांनी म्हटले, त्यांना स्वतःला काहीतरी जाणवायला लागलं की मला काहीतरी मिळालेलं आहे, पण आता करायचं काय. तर आता ही साधना झाल्यानंतर आपल्याला आपल्या गुरुकडे जाणं गरजेचं आहे, कारण आपल्या गुरुनी आपल्याला बोलवलं होतं की झाल्यानंतर तू माझ्याकडे ये. मग ते 21वा दगड त्यांनी टाकला खाली आणि 22व्या दिवशी ते पहाडावरनं खाली उतरायला लागले. उतरता उतरता अशक्तपणामुळे त्यांच्या पायाला लागली ठेच. आणि आपण कालच बघितलं की आपले हात किती छान काम करतात, म्हणजे डोक्याहून हात, कोणाला बरं नसलं की डोक्याहून हात फिरवतो. आपल्याला कुठेतरी हाताला कट लागलेला असला तर आपण त्याला अरे बापरे, पहिले आपला हातच तिथे जातो. त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं की त्यांच्याच हाताने त्या जखमेला स्पर्श केला. तर त्यांना स्पर्श झाल्यानंतर ती जखम काही क्षणातच हील झाली
आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला आपल्याच हातातल्या ऊर्जेने असं होत आहे. हा त्यांचा रेकीतला पहिला अनुभव होता. काय? हा त्यांचा रेकीतला पहिला अनुभव. आणि मग हळूहळू इतकी प्रचंड भूक लागलेली, 21 दिवसांचा उपवास, अन्न पाणी काहीच नाही. आपल्याकडे एक दिवस उपवास करायला गेलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला काय होतं, सकाळी उठल्याबरोबर कधी खातो आणि कधी नाही. त्या पद्धतीने त्यांचं झालं होतं की आता मला खूप फार प्रचंड भूक लागली आहे, काहीतरी पोटात गेलं पाहिजे बाबा. तर ते उतरता उतरता खाली एक हॉटेल होतं, गरीब व्यक्तीचं हॉटेलमध्ये. त्याला म्हणाले की मला काहीतरी प्रचंड भूक लागलेली आहे, मी खूप साधनेतून आलेलो आहे आणि मला काहीतरी जेवायला पाहिजे. ती व्यक्ती म्हणाली, गुरुजी तुम्ही फार, कारण ते 60मध्ये होते, वयाच्या 60मध्ये त्यांनी ती तपश्चर्या केली होती. आणि या रेकीचा शोध लावल्यानंतर ते जास्ती साधारणतः एक 4-5 वर्षातच त्यांचा मृत्यू झाला. तर ते 60मध्ये असताना आत्ताच आपल्याकडनं बरेच वेळा थकवा जाणवतो, ते 60त असताना त्यांनी ती तपश्चर्या केली होती. आणि आल्यानंतर त्यांना एवढी प्रचंड भूक लागली. त्या भुकेचं शमन करताना ते म्हणाले की नाही, मला जे असेल ते तुम्ही खायला द्या. तो हॉटेलचा मालक म्हणाला, गुरुजी तुम्हाला काहीतरी फ्रुट्स किंवा ज्यूस प्या किंवा हलकं काहीतरी आहार घ्या. ते म्हणाले नाही, मला मला खूप प्रचंड भूक लागली आहे, तुम्ही जे जे असेल ते मला खायला द्या. तर त्यांनी पोटभर जेवण केलं आणि त्या पोटभर जेवण करून त्यांना असं जाणवलं की त्यांना, म्हणजे आपल्याला जेव्हा पोटभर जेवण करतो तेव्हा सुस्ती जाणवते, तेव्हा थकवा जाणवतो, झोप येते. हा कुठलाही अनुभव त्यांना आला नाही. ते इतके फ्रेश होते. आणि त्या फ्रेश होत असताना सहज त्यांना परत वाढण्यासाठी त्या हॉटेलच्या मालकाची मुलगी आली. तिच्या दोन्ही दाढी दुखत होत्या. मग त्यांच्या सहज लक्षात आलं की आपला दुसरा अनुभव काय झाला, की आपल्याला एवढं जेवण करून देखील मला झोप येत नाहीये. मग त्यांनी तो दुसरा रेकीचा अनुभव घेतला की माझ्यातली काहीतरी पॉवर चेंज झालेली आहे, मी कुठेतरी काहीतरी बदललो आहे. दुसऱ्या अनुभवाच्या नंतर त्यांना तिसरं ते जाणवायला लागलं की अरे आपण यांच्याकडे जेवतो आहे आणि आपण काही पैसेही देत नाहीये, तर आपण त्यांच्या मुलीशी बोललो पाहिजे की तिचं काय दुखणं आहे. त्यांनी काय केलं, ती लहान मुलीच्या गालावरनं असा हात फिरवला, असा हात ठेवला. तर काही क्षणातच 10 मिनिटांमध्ये तिचे दात दुखणं बंद झाले. हा रेकीचा डॉक्टर मिकाऊ सुईंना आलेला तिसरा अनुभव होता. इथपर्यंत समजलं आहे? येस. त्यानंतर त्यांच्या ते गुरुकडे गेले आणि गुरुजी त्यांना जे जैन मुनी होते ते फार म्हणजे आजारी पडलेले होते, वयोवृद्ध झालेले असल्यामुळे गुरुकडे जाऊन त्यांनी काय केलं की डॉक्टर मिकाऊसूंनी गुरुची सेवा केली. आणि डॉक्टर मिकाऊसुई 1-2 महिने गुरुकडे राहिले. गुरुची सेवा केल्यानंतर त्यांनी म्हटलं की गुरुजी आता मला रेकीतून बऱ्याच गोष्टी, म्हणजे ह्या ऊर्जेनी मला माझ्या घरातलं, मी माझ्या कुटुंबाचं, माझं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पण मी आता याच्यातून मी करायचं काय? तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले की ह्या ऊर्जा तुला तुझ्या पद्धतीने कशा वापरायच्या ते तुझं तू ठरव. तर तुझा हेतू काय आहे, ऊर्जा म्हणजे साध्य करण्याचा हेतू काय होता? ते म्हणाले की मला जेव्हा प्रश्न विचारला गेला की दुःखातून दूर करायचं, लोकांना दुःखातून दूर करायचं, की लोकांच्या आयुष्यात दुःख राहिले नाही पाहिजे. मग या पद्धतीने त्यांनी काय ठरवलं की जपानमध्ये जो गरीब वस्ती जी होती की जिथे गरीब लोक राहत होते, त्यांनी ठरवलं की त्या गरीब वस्तीमध्ये जाऊन आपलं छोटस असं, नाही का आपण झोपडी म्हणतो, त्या झोपडीमध्ये ते राहिले आणि गरीब वस्तीमध्ये लोकांची सेवा करणं, फ्रीमध्ये लोकांची सेवा करणं सुरू केलं. गुरुजी म्हणाले की तू जा. गुरुजींनी आज्ञेनुसार ते गेले, तिथे राहायला चालू केलं आणि लोकांची हळूवारपणे, म्हणजे लोकांना त्यांच्या आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक सगळ्या जे आपले स्तर आहेत त्या प्रत्येक स्तरावरती त्यांनी लोकांना मदत आणि चेंज करायला सुरुवात केली. त्यांच्या छोट्याशा क्लिनिकमध्ये ते लोक यायचे, लोकांना ते बरे करायचे आणि प्रत्येकाला स्वास्थ्य लाभ झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी प्रत्येक लोकांना हिलिंग केली. आणि अशी 7 वर्ष हिलिंग केली आणि त्यांनी त्या वस्तीतून लोकांना हलवलं दुसरीकडे, जे चांगल्या परिस्थितीत गेले ते राहायला गेले. पण त्यांच्या अशा लक्षात आलं की काही दिवसांनंतर, जे 7 वर्ष झाल्यानंतर, काही पेशंट जे पहिले हील झाले होते ते परत आजारी पडत आहे आणि परत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होत आहे. कोणाला आर्थिक प्रॉब्लेम होत आहे, कोणीतरी गरीब वस्तीमध्ये परत राहायला येत आहे.
मग त्यांना लक्षात आलं की अरे काहीतरी चुकतंय. आणि अस्वस्थ अवस्थेमध्ये त्यांनी काय केलं, ते आपल्या त्यांनी जे आपलं कुटी होती त्या कुटीमध्ये येऊन बसले. आणि कुटीमध्ये असताना त्यांच्या अंतर्पणातून आवाज आला होता की त्यांनी तुला मदत मागितली होती का. गुरुजी नी तर सांगितलं होतं की तू कर, पण त्यांच्या अंतरातून आवाज आला की तू या लोकांना, ज्या लोकांना परिस्थितीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तुला बोलवलं होतं का. ते म्हणाले नाही. त्यांच्याकडून तू काहीतरी घेतलं होतं का. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट देतोय, जर तुम्ही न बोलवता देखील कोणाला तरी काहीतरी देताय आणि न बोलवता गोष्टी सांगता आहे, मग त्यांनी तुला जर बोलवलं नाही, जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टरांना आपण काहीतरी आपला आजार सांगतो आणि आपलं स्वतःचं इंटेन्शन असतं ना की डॉक्टरकडे जायचंय आणि मला रिकव्हर व्हायचंय, की मला हे प्रॉब्लेम आहे आणि याच्यातून मला काय करायचंय, बाहेर पडायचंय. या पद्धतीने आपण डॉक्टरांकडे जातो कारण स्वतःचा हेतू असतो. पण जेव्हा मिकाऊ सुई त्या वस्तीमध्ये गेले होते तेव्हा त्या मिकाऊ सुईंना त्या लोकांनी नव्हतं बोलवलेलं. मग प्रत्येक गोष्टीचं उत्तर नाही येत आहे, मग तू त्यांच्याकडनं काही, डॉक्टरांना जशी फी देतात तशी फी काही घेतली होती का. डॉक्टर म्हणजे मिकाऊ सुईंनी म्हटलं की तुम्ही त्या बदल्यात मोबदला घेतला होता का. तर ते डॉक्टर मिकाऊ सुई म्हणाले की कुठलाच मोबदला घेतला नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा आपण कुठल्या बिना मोबदल्यात आणि कोणाला न विचारता हिलिंग देतो, त्याचा काहीही उपयोग होत नाही. तो उपयोग फक्त टेम्पररी राहतो. म्हणून काय सांगितलं होतं की असं झालं, रेकीचे नियम तयार झालेत की कोणी मागितल्याशिवाय समोरच्याला रेकी द्यायची नाही. अगदी तुमच्या घरातले का असे ना, तुमच्या ब्लड रिलेशन मध्ये पण कधी कधी खूप आपली मुलांना रेकी द्यायचं काम पडतं, कधी आई वडिलांना, कधी घरातल्या लोकांना रेकी द्यायचं काम पडते. पण तरी सुद्धा त्यांनी एक नियम बनवला की रेकी देताना समोरच्यांनी रेकी हिलिंग मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. आणि दुसरा नियम असा होता की रेकी तुम्ही जर कोणाला रेकी देता आहे तर त्या बदल्यात तुमचा ठरवलेला काहीतरी मोबदला घ्यायचा. जसं कोणीतरी समजा आपण 100 रुपये म्हणा किंवा बेसिक कुठल्या पण तुमच्या स्वरूपात तुम्ही जे ठरवलेलं आहे बेसिक, अगदी तुम्ही असं सांगू शकता की तुम्ही हे एखाद्या मंदिरात, पण लोक काय करतात म्हणजे मंदिरात दान करा किंवा तुमच्या परीने कुठेतरी काहीतरी करा, सेवा करा, पण लोक ते आपण गोष्टी करायला तयार होत नाही. त्यामुळे हे जे हिलिंग करताना तुम्ही तुमचं जे काही ठरवलेलं असतं तो मोबदला म्हणजे एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम माझ्या घरात तर माझी मुलं आहे, एक्झामची भीती वाटते, कधी कधी काही गोष्टी अशा असतात की अचानक मुलं रात्री आजारी पडतात, ताप येतो, आई वडील, सासू सासरे, घरातलं कोणीतरी आजारी असतं आणि त्या कंडिशन मध्ये आपल्या ब्लड रिलेशनला रेकी देताना काय करायचं. तर ब्लड रिलेशन, प्रत्येक ब्लड रिलेशन जे असतं ते आपल्यासाठी काही ना काही करत असतं. म्हणजे आई वडिलांनी काहीतरी केलेलं आहे, घरातल्या मुलांनी काहीतरी केलेलं असतं. अशा वेळेस तुम्ही मुलांना सांगू शकतात, मुलांना इंटेन्शनली रेकी द्यायची आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छोटेसे कामं सांगायचे की माझ्यासाठी ग्लासभर पाणी आणून दे किंवा माझे काही पण छोटे छोटे कामं त्यांना सांगायचे. आणि जर आई वडिलांना रेकी देणार असाल आणि आईला वडिलांना त्यांना न सांगता रेकी देण्याचं काम पडलं तर त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्यायचे की जशी मी तुम्हाला रेकी दिलेली आहे त्याचपर्यंत आणि मी तुम्हाला बरं केलं आहे, मी तुम्हाला हील केलं आहे, त्याच पद्धतीने आई वडिलांना असं सांगायचं की मला आशीर्वाद द्या की माझ्या मार्फत इतरांचं पण चांगलं व्हावं आणि इतर लोक म्हणजे काही माझ्याकडे हिलिंगसाठी लोक येतील त्यांची देखील माझ्या थ्रू हिलिंग व्हावी. हे आई वडिलांना दिला आहे हा की रेकीचे 2 नियम आहे. पहिला नियम की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि दुसरा नियम कुठला तरी मोबदला घेणं महत्वाचं आहे. मला जेवढे स्क्रीनवर दिसत आहे तेवढेच, मोबदला घेणं महत्वाचं आहे. दोन्ही नियम लक्षात ठेवायचे जेव्हाही तुम्ही रेकीच्या पुढच्या लेवल, आता ही आपली पहिली लेवल आहे, रेकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लेवल पासून आपण म्हणजे दुसऱ्या लेवल पासून आपण घरातल्यांचं हिलिंग करू शकतो आणि तिसऱ्या लेवल पासून आपण
डिस्टन्स हिलिंग करू शकतो, म्हणजे सगळ्यांचंच. तर तिन्ही लेवल पर्यंत जाईस्तोवर जोपर्यंत तुम्हाला कोणी रेकी मागत नाही तोपर्यंत रेकी द्यायची नाही. ओके, पुढे जाऊया. आता हे पहिले मिकाऊ सुईंचं आपण बघितलं की हिस्ट्री काय होती, मिकाऊ सुईंनी कशी सुरुवात केली, आणि मिकाऊ सुईंनी ते जेव्हा तिथे कॅम्पमध्ये होते ते कॉन्ट्रीब्युशन मग त्यांनी हळुवारपणे घ्यायला चालू केलं. त्यांनी त्यांची एक संस्था स्थापन केली, हॉस्पिटल सारखं म्हणा किंवा एक छोटीसं, आणि त्या फाउंडेशन मध्ये मग त्यांनी हळुवारपणे चिरुजी हे हयाशी चिरुजी हयाशी हे एक डॉक्टरच होते, त्यांना ग्रँड मास्टर बनवलं. आणि मग हळुवार त्यांचे जे चिरुजी हयाशींनी हवाई टकाटा, म्हणजे हे डिसिप्लिन आहे आपली गुरु शिष्य परंपरा जशी म्हणतो आपण, त्याचप्रमाणे मिकाऊ सुई पहिले गुरु, मग त्यानंतर चिरुजी हयाशी, आणि मग हयाशी नंतर हवाई टकाटा, या पद्धतीने रेकीचे ग्रँडमास्टर झालेले आहेत. आणि त्यानंतर हवाई टकाटांनी पण 22 ग्रँडमास्टर बनवलेत. त्यांची नात होती तिने देखील रेकीचा भरपूर प्रचार केला आणि लोकांना हील करायला चालू केलं. आणि हवाई टकाच्या हे चिरुजी हयाशीची स्टुडंटच होती. त्यांनी हवाई टकाची अशी स्टोरी होती की त्यांनी 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर झाला होता. 30व्या वर्षी कॅन्सर झाल्यानंतर त्यांना जी आपली चालू होती थेरपी चालू होती, आणि त्या थेरपी चालू असताना त्यांना रेकीचं त्यांनी ऐकलं, रेकीबद्दल ऐकलं, आणि त्यांनी चुजिरो हयाशी जवळ आले आणि त्या हयाशी डॉक्टरांकडनं ग्रँड मास्टर केलं आणि रेकी हिलिंग चालू केली. जवळपास वर्षभराच्या हिलिंगनी, थेरपी तर चालूच होती पण वर्षभराच्या हिलिंगनी त्या बऱ्या झाल्या आणि पुढे त्यांनी 82 वर्षापर्यंत त्यांचं निरोगी आयुष्य जगलं. 82 वर्ष, 82व्या वर्षी त्या गेल्या. आणि त्यांनी जायच्या अगोदर रेकीमध्ये असं कॉन्ट्रीब्युशन केलं की त्यांनी 22 मास्टर्स बनवले होते रेकीमध्ये. आणि त्यानंतर मग हळूहळू बारबरा असे बऱ्याच लोक हळूहळू हळूहळू रेकीचं त्यांनी प्रचार केलं. आणि आतापर्यंत 150,000 रेकीचे हिलर्स, त्याच्याही पेक्षा आता तर या जून वर्षभरात म्हणजे 2080 नंतर 1980 नंतर रेकीचे 150,000 पीपल रेकीचे हिलर्स होते. म्हणजे आता हळूहळू अजून वाढत आहे, म्हणजे ग्रँड मास्टर पण वाढत आहे आणि रेकीचे हिलर्स पण वाढत आहे. तर हे मेजर कॉन्ट्रीब्युटर होते की मिकाऊ सुई आणि नंतर हयाशी आणि डॉक्टर नंतर हवाई टकाटा यांनी मेजर कॉन्ट्रीब्युशन रेकीच्या हिलिंग मध्ये केलेलं आहे. पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला सांगितलंच की रेकीमध्ये गुरु शिष्य परंपरा महत्वाची असते. जसं आधी आपण कुठली विद्या शिकत होतो तेव्हा आपण गुरुकुलात जातो होतो आणि गुरुकुलात आपल्याला म्हणजे वयाच्या 22-25 वर्षापर्यंत तिथे राहून पहिले आपण ब्रह्मचर्य पालन करत होतो, मग आपण आपलं गृहस्थाश्रम फॉलो करत होतो आणि नंतर आपल्या सगळ्या म्हणजे वानप्रस्थाश्रम आणि मग सगळ्या गोष्टीचं हे होत होतं. असे 4 आश्रम आपण फॉलो करत होतो. पण पहिलं महत्वाचं होतं ते ब्रह्मचर्य, जे आपण गुरुकुलात जाऊन गुरुजीकडनं सगळ्या दीक्षा घेत होतो. तसंच रेकीमध्ये अट्युनमेंटला फार महत्व दिलेलं आहे. तर रेकी मधलं जसं आपण डॉक्टर मिकाऊ सुईंनी डॉक्टर हयाशीला अटुनमेंट दिलं, डॉक्टर हयाशींनी डॉक्टर हवाई टकाटाला अटुनमेंट दिला आणि नंतर त्यांनी 22 ग्रँड मास्टर बनवले. त्याच पद्धतीने आपलं अटुनमेंट नेहमी म्हणजे रेकी तुम्ही कुणाकडनंही समजून घेऊ शकता, रेकी कशीही शिकू शकता, वाचू शकता, रेकीबद्दल ज्ञान मिळवू शकता. पण रेकीचा वापर करण्याच्या अगोदर किंवा रेकी तुमच्या आयुष्यात सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला अटुनमेंट एका ग्रँड मास्टर करणंच घेणं गरजेचं असतं. तुम्हाला मास्टर लोक अटुनमेंट देऊ शकत नाही. तर रेकीमध्ये रेकी अटुनमेंटला फार महत्व आहे. आणि अटुनमेंट देताना एनर्जी एक्सचेंज, जेव्हा पण का बरं एनर्जी एक्सचेंज करायची असते की एक तर रेकीचा नियम आहे की तुम्ही रेकीचं जर तुम्ही अटुनमेंट देत आहे, हिलिंग देत आहे, तर त्यामधल्या एक छोटीशी अमाऊंट म्हणा, एक छोटीशी कुठलीही गोष्ट तुम्ही ठरवून रेकीचं अटुनमेंट देऊ शकता, पण त्याबद्दल एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. आणि त्या कारण जर तुम्हाला कुठली गोष्ट फ्री मिळत आहे तर तुमचा कर्मा मी घेते आहे, आपला कर्मा बॅलन्स कसा होईल.
जर मी तुम्हाला काही एनर्जी देते आहे तर तुम्हाला काहीतरी लाभ व्हावा. जसं 7 वर्ष देखील डॉक्टर मिकाऊ सुईंनी त्या लोकांना बरं केलं, ज्या गरीब वस्तीत ते काम करत होते, आणि 7 वर्षानंतर देखील त्या त्या गरीब वस्तीमध्ये ते लोक परत राहायला येत आहे. म्हणजे त्या ऊर्जांचा काय होत आहे, त्यांना फायदा होत नव्हता. तसंच म्हणून रेकी ग्रँड मास्टरकडनं रेकीचं तुम्ही अटेनमेंट घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची आयुष्यात तुम्ही रेकीची सुरुवात करू शकता. ठीक आहे. हा रेकीचा खूप महत्वाचा भाग आहे, रेकी अट्युनमेंट, जे आज आपण समजून घेतला आहे. इथपर्यंत कोणाकोणाला काही प्रश्न आहेत का? हँड रेज करा किंवा इनबॉक्स मध्ये क्वेश्चन टाका. तुम्ही बोलले नाही तर कसं कळणार? आता आपण काल रेकीची प्रेयर बघितली होती, पण आज मी परत सांगते, ती तुम्ही लिहून घ्या की रेकीची प्रेयर कशी म्हणायची आपल्याला. जेव्हा आपण रेकीला कॉल करणार आहोत आणि रेकीची आपण जी काही साधना करणार आहोत, तर रेकीला कॉल करताना ही प्रेयर आपण सेल्फ हिलिंग साठी, सध्या आपण ही प्रेयर युनिव्हर्सल आहे की ही कुठल्याही हिलिंग साठी आपल्याला प्रेयर वापरायचीच आहे. जेव्हा स्वतःची हिलिंग करतो तेव्हा स्वतःसाठी वापरायची आहे, इतरांची हिलिंग करायला घेतली तर इतरांसाठी. पण प्रेयर वापरणं, रेकीला कॉल करणं म्हणजे रेकीला आवाहन. जेव्हा आपण नाही का, जेव्हा पूजा करताना आपण तिथे अक्षता टाकून त्या ईश्वराचं आवाहन करतो, तसं रेकीमध्ये रेकीचं आवाहन, रेकीच्या ऊर्जा मागवाव्या लागतात. त्याला आपण रेकीची प्रेयर म्हणतो. ती समजून घेऊया आपण आणि लिहून घ्या. तुम्ही सांगू? रेडी आहेत सगळे? येस. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता आणि गुरुजनांची आभारी आहे. झालं? पुढे जाऊया. मी माता पिता आणि गुरुजनांचे आभारी आहे. नंतर मी डॉक्टर मिकाऊ सुईंचे आभारी आहे. मी मी डॉक्टर मिकाऊ सुईंचे आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली लिहायचं आहे, 3 वेळा आपल्याला रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत असं लिहायचं आहे. 3 वेळा आपल्याला म्हणायचंय रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. परत सांगते मी एकदा. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या आई वडील, गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊ सुईची आभारी आहे. नंतर आहे की मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. समजलं? आता ही प्रेयर म्हणायची कशी हे मी अटेनमेंट नंतर आपल्याला सांगणारच आहे. हे आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावरती मांडी घालून एकदम छान सुखासनात बसून दोन्ही हात आपले या पद्धतीने ठेवायचे रिसिव्हिंग मोड मध्ये. या रिसिव्हिंग मोड मध्ये दोन्ही हात ठेवून या प्रेयरला म्हणायचं आहे. आणि त्याच्या अगोदर जेव्हा आपण प्रेयर म्हणणार आहोत किंवा रेकीला कॉल करणार आहोत, त्याच्या अगोदर काय करायचं आहे की आपल्याला जे ग्रॅटिट्यूड सांगितलं काल, की ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायचे, जे घरातल्या वस्तू, घरातले व्यक्ती
आपल्या आजूबाजूचे लोक, तर ते ग्रॅटिट्यूड तुम्हाला 2 मिनिटाचं करायचं की मी सगळ्या म्हणजे आजूबाजूला आजपर्यंत मला म्हणजे रेकीचे जे 5 प्रिन्सिपल्स आहे त्या पद्धतीने आपल्याला दिवस तर सुरू करायचंच आहे, पण रेकी कॉल करण्याच्या अगोदर 1-2 मिनिटाचा आपल्याला ग्रॅटिट्यूड करायचा आहे. त्यानंतर रेकीची प्रार्थना म्हणायची आहे आणि या पोझिशन मध्ये बसून आपल्याला रेकीला कॉल करायचं. ठीक आहे. समजलं? आत्ता मला सांगा की कोणाच्या आत्तापर्यंत शिकवल्यावर जे शिकवलं आहे त्याच्यावरती कोणाचे क्वेश्चन आहेत? लीना मॅडम, तुम्ही पहिल्या सेशन पासून आहात, तुमचे काही क्वेश्चन आहेत का? आतापर्यंत जे शिकवलं आहे ते समजलं आहे? हो पोनो पोनो प्रेयर. तुम्ही अनम्यूट करा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हम्म. येस मॅम, परत एकदा बोलूया आपण. बोला ना. आवाज आला का तुम्हाला माझा? हो हो हो, मला आतापर्यंत तर काही डाऊट नाहीये, आतापर्यंतच कळलेलं आहे. आणि तुम्ही हो पोनो पोनो प्रेयर चालू केली आहे की लिहिली काल? नाही, ही मला माहिती नाही. माझं सुरुवातीचं सेशन थोडं मिस झालेलं, बर तर ती मला माहिती नाही. बाकी कालपासूनच मला कळलंय. बरं. काल एक हो पोनो पोनो प्रेयर जी आपण परवाच्या सेशन मध्ये घेतली होती, ती एकदा हं, मी स्लाइड बऱ्याच जणांना ती लिहून घ्यायची आहे, तर ती मी स्लाइड दाखवते, तुम्ही ती लिहून घ्या. चालेल? हरकत नाही, हो. चालेल. हं. स्लाइड दिसते आहे? हा, ही सगळ्यांनी प्रेयर लिहून घ्या. हो पोनो पोनो प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. जेव्हा तुम्हाला राग येतो की नाही, म्हणजे समोरच्याचा राग येतोय, म्हणजे तुम्ही आता शांत राहायला शिकाल, मे बी चालू पण केलं असेल. तर जेव्हा असा प्रश्न मगाशी आला होता की समोरच्या, तुम्ही ही प्रेयर देखील चालू केली ना तरी चालतं, की ओपोनो पोनो एक मॅजिकल प्रेयर आहे, ज्याचा इफेक्ट तुम्हाला खूप छान प्रकारे होईल जेव्हा या प्रेयरवर खूप जास्त डीप सेशन्स असतात. आणि ही प्रेयर वापरून वापरून आपण स्वतःची फार छान हिलिंग करू शकतो. तर जेव्हा तुम्हाला असं समोरच्याकडनं वाईट शब्द येत आहे, समोरचा तुम्हाला खूप निगेटिव्ह बोलतो आहे आणि तुम्ही निगेटिव्हिटी मध्ये जात आहे, त्याच तुम्ही ही प्रेयर चालू कर. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की दिवसात माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे आणि मला माझ्या दिवसातलं, जेव्हा आपण रूपरेषा घेतो की आजचा दिवस कसा गेला रात्री झोपताना, तर तेव्हा झोपताना देखील तुम्ही ही प्रेयर 5 मिनिटं चॅन्ट केली की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, तरी तुमचा हळुवारपणे ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडायला मदत व्हायला लागते. की खूप 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 मॅजिकल इफेक्ट आहे याला, मॅजिकल प्रेयर्स म्हणतात. लिहिली सगळ्यांनी? येस. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? कोणाचे काही प्रश्न आहेत? आज आपण रेकी चा इतिहास बघितला, रेकी कुठल्या तत्वावर काम करते ते कालपर्यंत बघितलं आपण, रेकीची प्रेयर कशी म्हणायची, रेकीला कॉल कसं करायचं ते बघितलं, आणि हो पोनो प्रेयर, हो पोनो पोनो प्रेयर आपण आपली मॅजिकल प्रेयर आहे आणि ती कशी म्हणायची ते आपल्याला सांगितलेलं आहे. इथपर्यंत आपला सिलेबस आज झालेला आहे. यात जे काही डाऊट असतील ते तुम्ही लिहून ठेवा. अजूनही तुम्हाला असं वाटलं की मला इथे समजलं नाही आहे, तर तुम्ही हे करू शकता. आता आपल्याला दोन्ही हात
तुमचा आवाज नाही येत आहे. आवाज येतोय? हा आला. दोन्ही हात मागे घ्या. जेवढे जात असतील तेवढे हात मागे घ्या आणि म्हणायचंय मैं स्वस्थ हूँ. जोरात म्हणायचंय, मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, दुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. परत 3 वेळा हा. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. रिलॅक्स. उद्यापासून उठल्याबरोबर ग्रॅटिट्यूडच्या आधी तुम्ही असे हात फैलवायचे आणि ही प्रेयर म्हणायची. उठल्याबरोबर म्हणायचंय, चालू करायचं. हा, ज्यांचे हात दुखतात त्यांनी हळूवारपणे हात पकडा. अशा हात फैलवून आपल्याला ही प्रेयर म्हणायची. एकदा सिक्वेन्स सांगाल का? म्हणजे तुम्ही म्हटलं की सकाळी उठल्यावर पहिले ही आपण आता जे हा, पहिल्यांदा उठल्यावरती आपल्याला छान उठल्याबरोबर असे हात फैलवायचे आणि हेच चालू करायचं मंत्र जो आहे डेली साठी मॉर्निंग मंत्र आहे हा. स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं तंदुरुस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. हे झाल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं ग्रॅटिट्यूड करायचं आहे आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. ठीक आहे. जेव्हा आपण रेकी शिकू तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पहिल्यांदा ही जी मॅजिकल प्रेयर आहे ही, मग ग्रॅटिट्यूड, मग होपोनो प्रेयर आणि जे डेली रेकीची प्रॅक्टिस जी आपली 15-20 मिनिटाची असेल, असा आपला अर्धा तास जाणार आहे. रोज आपला अर्धा तास रेकी चोरणार आहे. नागेश सर, तुम्ही अनम्यूट करता का? आजपर्यंत तुम्हाला जे तुम्ही अटेंड करता आहात ते समजलंय का सर? हो हो हा, तुम्ही नोट डाऊन करताय ना प्रत्येक गोष्ट? हो ओके. आणि या पद्धतीने जे तुम्ही जे ग्रॅटिट्यूड सांगितलं ते केलं? हो मॅडम. सुरुवात चालू केली? हो, नसेल सुरू केलं तर उद्यापासून सुरू करा. ठीक आहे. हा, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो आहे. उद्या आपण उद्या नाही, उद्या आपण रेकीचा पुढचा इतिहास तर आज जाणून घेतला. रेकी कुठल्या गोष्टीवरती काम करते तर रेकी मी कालही सांगितलं की रेकी तिन्ही शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक या सगळ्या आयामावरती रेकी काम करत असते. तर रेकी जी साधना आहे, तुम्ही म्हणाल का स्ट्रेस मॅनेजमेंट कमी करेल का? तर हो, रेकी स्ट्रेस मॅनेजमेंट कमी करते. म्हणजे तुमचं बॅलन्स करायला लागते. तुमचे जे शरीरातले चक्र आहे, तुमचं उद्या आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहे तो म्हणजे औरा. तर आपला औरा चांगला करायला मदत करते. आणि औरा किती महत्वाचा असतो आणि औरामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये औरा आणि औराच्या नंतर आपले चक्र. तर आपला औरा खराब झाल्यानंतर आपले चक्रांमध्ये ब्लॉकेजेस कसे निर्माण होते ते उद्या आपण त्याबद्दल बोलणार आहे. पण रेकी प्रत्येक आयामावरती काम करत असते. आपली आर्थिक स्थिती, हो, हळूवारपणे रेकी आपली आर्थिक स्थिती, मानसिक स्थिती, भावनिक, आध्यात्मिक आणि व्यवहारिक, म्हणजे तुमचा जो काही व्यवहार असतील, तुमची जी काही सोशल लाईफ असेल, तुम्ही इतरांसोबत जेव्हा कम्युनिकेशन करतात, नवीन रिलेशन बनवतात किंवा जे काही जुने रिलेशन्स आहे त्या रिलेशनशिप वरती तुम्हाला बॅलन्स नसेल, त्या सगळ्या गोष्टीवरती रेकी काम करायला तुम्हाला मदत करणार आहे. प्रत्येक आयामावरती रेकी खूप सुंदरतेने काम करते. जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं आपण प्रत्येक गोष्ट शिकणार आहोत. ओके. उद्याचा आपला टॉपिक आहे औरा आणि आपला औरा क्लीन कसा करायचा. ठीक आहे. आज आपण इथे थांबतो आहे आणि मी ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग पाठवत आहे, कारण
बऱ्याच जणांना एक्सेस दिला जात नाही आहे आणि बरेच जण नावं पण देत नाही आहे. त्यामुळे मला ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग टाकावी लागली. ग्रुप मधली रेकॉर्डिंग ओपन होत नाही मॅडम. हो का? बरं, हो. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा मॅडम पहिल्यांदा. ओके. मी चॅनलचं नाव पाठवते, तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग दिसत जातील. ओके. ओके. हा, आज आपण इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल खूप कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आणि ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. धन्यवाद. धन्यवाद मॅम. थँक्यू. आज आपण इथे थांबतो आहे. उद्या टाइमवरती सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. थँक्यू मॅम. थँक्यू.